इंग्लिश लँग्वेजमध्ये दोन खूप जास्त एक कन्फ्युजिंग गोष्ट असतं ज्याला आपण म्हणूया का, कारण कसं आहे ना, दोन्ही साऊंड सेम करतात. उदाहरणार्थ दीज आणि धीस हे दोन्ही मोस्टली साऊंड सेम करतात, पण यांचे अर्थ वेगवेगळे आहेत. कसं असतं ना, मला म्हणायचं आहे की बाई ही माझी कार आहे. जर का एखादी गोष्ट जवळ असेल, जर का एखादी गोष्ट लांब असेल, जर का एखादी गोष्ट जवळ आणि जास्त क्वांटिटीमध्ये आहे, जर एखादी गोष्ट लांब आहे आणि जास्त क्वांटिटीमध्ये, तर कसं बोलायचं? उदाहरणार्थ म्हणतो की नाही यार ही माझी चुकी आहे, ही माझी चुकी आहे. मग ही माझी चुकी आहे, ही साठी काय वापरणार? यार ते त्यानं केलं, मग ते कसं म्हणणार? मला बोलायचं होतं जे तू समजलास. तर या ठिकाणी जे आलं मधामध्ये हे कनेक्टिंग ॲज अ वर्ड आलं. हे कोणतं वर्ड आहे या गोष्टी समजणं थोड्या डिफिकल्ट जातात, आणि या गोष्टी माहीत नसल्यामुळे आपली इंग्लिश कुठे ना कुठेतरी खराब होते, बरोबर ना? हेच आपण शिकणार आहोत. 3 ते 4 तासामध्ये तुम्हाला कंप्लीट इंग्रजी मी शिकून देणार आहे. असा कोर्स आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये कुठेही आलेला नाहीये. सो अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. आणि जर का फक्त हे व्हिडिओ पाहून शिकताय तर ठीक आहे, पण अजून पर्सनल अटेन्शन तुम्हाला पाहिजे असेल, चांगल्या प्रकारे शिकायचं असेल, ओके, तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. माझ्याकडे या 2 महिन्याची बॅच जॉईन करा लाईव्ह रेग्युलर. ओके, तुमच्या अकॉर्डिंग संध्याकाळचा टाईम असतो, आरामात तुम्ही फ्री झाला तुम्ही जॉईन करू शकता. रेकॉर्डेड लेक्चर्स आहेत, बुक्स तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहेत, आणि फीस तर खूपच 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 कमी आहे. म्हणजे कुठे मार्केटमध्ये 10-10, 12-12 हजार आहे, आणि या ठिकाणी माझी एकदम चिल्लर फीज आहे. एनिवेज, लगेच दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि जॉईन होऊन जा. ओके, लेट्स स्टार्ट. तर आज आपण शिकणार आहोत हेच जास्त कन्फ्युजिंग वर्ड धिस आणि दॅट आणि दीज आणि दोस याचा वापर कशा प्रकारे करायचा. सगळ्यात पहिला वर्ड आहे आपला धिस. धिसचा वापर कधी करतो? धिसचा अर्थ आपण समजून घेऊया की भाई हा, ठीक आहे, ही आणि हे. ठीक आहे, धिसचा अर्थ काय होतो? हा, ही, हे. म्हणजे कसं की भाई जर का मला म्हणायचंय की हा मोबाईल आहे, बघा सिंपली काय की जेव्हा पॉइंट्स टू समथिंग विच इज नियर, एखादी गोष्ट तुमच्या जवळ असेल पण सिंगल असेल. सिंगल, ही कार आहे, ही या पोराच्या बाजूला आहे, सिंगल एक कार आहे. मला म्हणायचं ही कार आहे, मग मी कसं म्हणणार? दिस इज माय कार. ठीक आहे, दॅट इज नाही, सॉरी, दिस इज माय कार, ही माझी कार आहे. हा माझा पेन आहे, दिस इज माय पेन. हा माझा बोर्ड आहे, दिस इज माय बोर्ड. ही माझी वॉच आहे, दिस इज माय वॉच. सो समजलं तुम्हाला? जर का एखादी गोष्ट जवळ आहे आणि ती एक आहे, तर ॲज अ सब्जेक्ट तुम्ही धिसचा वापर करू शकता, हा, ही, हे च्या अर्थामध्ये. समजलं? आणि याच्याच अपोजिट गोष्ट आहे दॅट. दॅट म्हणजे काय? दॅट म्हणजे एखादी गोष्ट लांब आहे पण सिंगल आहे. फरक हाच आहे. जर तो ती ते, तर तो ती ते मी तुम्हाला सांगितलं. ओके, हा उदाहरणार्थ ठीक आहे. धिसचा अर्थ काय होतो? धिसचा अर्थ होतो हा, ही, हे. म्हणजे एखादी गोष्ट जर का नियर असेल, ठीक आहे, आणि सिंगल असेल, सिंगल म्हणजे एक असेल, बरोबर, ठीक आहे. आणि दॅटचा वापर कधी करतो? दॅटचा वापर तुम्ही तेव्हा करतो जेव्हा दॅटचा अर्थ होतो तो, ती, ते. ठीक आहे. कधी वापर करतो? जेव्हा ऑब्जेक्ट एखादी फार असेल. फार म्हणजे काय? लांब आणि सिंगल असेल. ठीक आहे ना, सिंगल. फक्त मराठीमध्ये अर्थ समजून घ्या, समजलं तर मग काही टेन्शन नाही, ते इझिली तुम्हाला समजून जाईल. ओके, सिंपल. चलो, धिस म्हणजे काय? हा, ही, हे. दॅट म्हणजे काय? तो, ती, ते. ओके, आणि दीज आणि दोज काय आहे? तर दीज आणि दोज म्हणजे सेमच कन्सेप्ट आहे, फक्त याच्यामध्ये गोष्टी जास्त मल्टिप्लाय होतात. आता दीज म्हणजे काय तुम्हाला मराठीमध्ये लिहून देतो. दीज, THESE, दीजचा अर्थ होतो हा सर्व, हे सर्व आणि ही सर्व. ठीक आहे ना. आणि दोजचा काय अर्थ होतो? दोज म्हणजे तो सर्व, ते सर्व आणि ती सर्व. ठीक आहे ना, समजलं? सर्व म्हणजे काय? तर सर्व म्हटलं ऑब्व्हियसली जास्त गोष्टी आहेत ना, बरोबर की नाही? मी म्हटलं हा सर्व काय प्रकार आहे, तर एकच प्रकार नसेल, खूप साऱ्या गोष्टी घडल्या असतील, बरोबर ना? सेम आहे, सेम आहे, फक्त याच्यामध्ये गोष्टी जास्त असतात. मला म्हणायचं आहे की हा सर्व काय प्रकार आहे. ओके, व्हॉट इज ऑल दीज म्हणणार. व्हॉट इज ऑल दिस, हे सगळं काय, बरोबर? मला म्हणायचं की आता एखादी गोष्ट खूप पेन आहे, तर माझ्याकडे खूप पेन्स असतील, बरोबर? माझा पेन सध्या तर नाही आहे माझ्याकडे, पण माझ्याकडे खूप पेन्स असतील, बरोबर? मग मी धिस इज अ पेन नाही म्हणणार, मी हे सर्व पेन्स आहे म्हणणार. मग हे सर्वसाठी मी दिसचा वापर. बट सी, पॉइंट्स टू समथिंग नियर आणि मोर दॅन वन.
कधी मोर दॅन वन म्हणजे काय, एकापेक्षा जास्त थिंग्स क्लोज टू अस, एकापेक्षा जास्त गोष्टी जर का जवळ असतील ना तर मी दीजचा वापर करणार. सो दीज आर ऍपल. बघा 2 ऍपल्स आहेत आणि हे याच्या जवळ आहेत, बरोबर. मग हा काय म्हणणार, दीज आर ऍपल, हे सर्व ऍपल्स आहेत. 2 मांजरी आहेत भाई, ठीक आहे, 2 मांजरी आहेत, याच्या जवळ आहे, तर दीज आर कॅट्स म्हणणार, म्हणजे ह्या सर्व कॅट्स आहेत, ठीक आहे. ह्या सर्व मुली आहेत, दीज आर गर्ल्स. समजलं. हे सर्व पेन आहेत, हा ही हे काही तुम्ही यूज करू शकता. आणि दॅट म्हणजे काय, जर का एखादी गोष्ट सेम कन्सेप्ट पण मोर दॅन वन, एकापेक्षा जास्त पण जवळ नाही, थिंग्स फार फ्रॉम अस, की फार फ्रॉम अस म्हणजे माझ्यापासून लांब जर का असेल, त्यावेळेस मी काय घेणार, त्यावेळेस मी दोजचा वापर करणार. उदाहरणार्थ तो सर्व काय प्रकार आहे, तर व्हॉट इज ऑल दोज, व्हॉट आर दोज पण म्हणू शकता तुम्ही, बरोबर. हे सगळं काय आहे, उदाहरणार्थ त्या सर्व कार्स आहेत, जवळ नाही आहे, लांब आहे. उदाहरणार्थ हे पेन आहे, हे पेन्स लांब आहेत, खूप पेन्स आहेत, मग कसं म्हणणार, व्हॉट आर दोज, की ते काय आहे, दोज आर पेन्स, म्हणजे हे ते सर्व पेन्स आहेत, बरोबर. तिकडे माझ्यासमोर 2 माईक आहेत, 2 माईक, एकापेक्षा जास्त आहे, बरोबर, पण ते लांब आहेत, जास्त क्वांटिटीमध्ये आहेत, मग मी दोज आर माईक्स म्हणणार. दोज आर ते सर्व घर आहे, तर दोज आर हाऊसेस म्हणणार. तर अशा प्रकारे जर का एखादी गोष्ट जवळ असेल आणि सिंगल असेल तर यावेळेस तुम्हाला धिसचा वापर करायचा आहे. उदाहरणार्थ धिस इज अ पेन. जर एखादी गोष्ट लांब असेल आणि सिंगल असेल तर त्यावेळेस तुम्हाला दॅटचा वापर करायचा आहे, तो पेन आहे. जर एखाद्या गोष्टी खूप क्वांटिटीमध्ये असतील आणि जर का जवळ असेल तर मी हा ही हेचा वापर करणार, दीज आर पेन्स म्हणणार. आणि जर हेच सगळ्या गोष्टी जर का लांब असेल तर मी दोजचा वापर करणार, तो सर्व काय प्रकार आहे, किंवा ते सर्व पेन आहेत. समजलं. अशा प्रकारे हा ही हे, तो ती ते, हा सर्व, हे सर्व, ही सर्व, तो सर्व, ती सर्व, ते सर्व, हे तुम्ही समजू शकता. सिंपल वे मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. समजलं. तर आता माझी ही इच्छा आहे ना की तुम्ही सेंटेन्स तयार करा. आपण सेंटेन्स तयार ट्राय करू, ठीक आहे. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं की हे सर्व मोबाईल आहेत. काय म्हटलं, हे सर्व, नीट चांगल्या प्रकारे समजून घ्या. हे सर्व म्हणजे काय, हे सर्व म्हणजे आता हे सर्व म्हटलं तर दीज येणार या ठिकाणी, दीज, ठीक आहे. हे सर्व काय आहेत, ऍपल्स आहेत, दीज आर ऍपल्स, ठीक आहे ना. मग आता मला म्हणायचंय की हे फूल आहे, हे एकच फूल आहे, मग मी म्हणणार धिस लावणार, भाई धिस इज अ फ्लॉवर, ठीक आहे ना. मी म्हटलं ते सर्व मोबाईल्स आहेत, ते सर्व लांब आहेत, ते सर्व, मग मी या ठिकाणी घेणार दोज घेणार, भाई दोज आर मोबाईल्स, ठीक आहे. समजलं. तर अशा प्रकारे धिस, दॅट, दीज, दोजचा वापर तुम्ही करू शकता. सिंपल आहे, ठीक आहे. आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट समजला असेल. आता आपण अजून एक इम्पॉर्टंट चॅप्टर आजपासून सुरू करणार आहे, विच इज WH फॅमिली. WH फॅमिली, बाई ही कोणती फॅमिली आहे, अशी कोणती फॅमिली ग्रामरमध्ये जी सगळ्यात जास्त वापरतो. सी, आपण एक कन्सेप्ट याच्या आधीच्या लेसन्समध्ये ही शिकली आहे की जर तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही काय करता, भाई मला जर का प्रश्न विचारायचा असेल तर मी हो किंवा नाही मध्ये कसे उत्तर द्यायचे हे आपण मागच्या लेसनमध्ये शिकलो, बरोबर. पण या लेसन्स मध्ये मी तुम्हाला एक खूप जबरदस्त गोष्ट शिकवणार आहे. जर का मला प्रश्न विचारायचे असतील, कसे प्रश्न, जर का काय, कुठे, कसे, कधी. सी, जर का तुम्हाला मराठीमध्ये प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही काय म्हणता, भाई काय, तुझं नाव काय आहे, ठीक आहे, तू कुठे आहेस, ठीक आहे ना, किंवा तू शाळेतून केव्हा आलास, ठीक आहे ना, तू असं का केलंस, ठीक आहे ना. आता एक गोष्ट नोटीस करा, काय, कुठे, केव्हा, कधी, कशाला, ठीक आहे ना, किंवा अजून आपण म्हणू शकतो किती. एक गोष्ट याच्यामध्ये तुम्ही नोटीस केली असेल, सगळ्यांची सुरुवात क पासून आहे, भाई सगळ्यांची सुरुवात क पासून आहे. म्हणजे मराठीमध्ये याला आम्हाला हे सुद्धा शिकवलं की मराठीमध्ये याला क शब्द असं म्हणतात. काय म्हणजे क शब्द म्हणतात. आता हे WH फॅमिली, जसं आता काय, कुठे, कधी, केव्हा यांची एक फॅमिली झाली ना या वर्ड्सची. म्हणजे फॉर एक्झाम्पल, भाई माझं रक्त आहे, माझं रक्त सेम आहे, माझ्या आईचं रक्त पण सेमच आहे. सेम इन द सेन्स की भाई सगळ्यांचे जीन्स वगैरे सगळे मॅच करतात, बरोबर. आमचे DNA मॅच करतात. सो आमची एक फॅमिली झाली, बरोबर की नाही. सेम लाईक दॅट, ज्या ग्रामटिकल असे वर्ड्स की ज्यांचं काम सेम असतं, ठीक आहे, वरून काम सेम असतं ज्यांचं, आणि जे सेम दिसतात, जे सेम साऊंड करतात मोस्टली, त्यावेळेस तुम्हाला त्यांची एक फॅमिली बनून जाते. उदाहरणार्थ यार हेल्पिंग वर्ब्सची वेगळी फॅमिली आहे. कोणती आहे, भाई ॲम इज आर, वॉज वर, विल बी, शाल बी.
अशी फॅमिली तयार होऊन जात ज्यांचं काम सेम आहे. मोस्टली हेल्पिंग वर्बची एक वेगळी फॅमिली झाली, टेन्सेसची एक वेगळी फॅमिली झाली. अशीच एक फॅमिली अजून ग्रामरमध्ये आहे विच इज WH फॅमिली. कोणती फॅमिली? WH फॅमिली. WH फॅमिली म्हणजे काय? तर WH फॅमिली म्हणजे इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापरल्या जाणारे शब्द. प्रश्न म्हणजे काय? भाई तू कुठे चालला? आता कुठेसाठी काय म्हणणार? इंग्लिशमध्ये काहीतरी कुठेसाठी वर्ड असेल. तू काय करत आहेस? काय साठी काय शब्द आहे? एम आय क्लिअर? तर असे शब्द की भाई ज्यांचं काही ना काहीतरी मोटिव्ह असतं किंवा ज्यांचं मोटिव्हच प्रश्न विचारणं असतं त्याला आपण WH वर्ड्स असं इंग्रजीमध्ये म्हणत असतो. सिंपल आहे, ठीक आहे. बहुतेक शब्दांची सुरुवात WH न होते. जसं तुम्हाला सांगितलं भाई मराठी आहे, मराठी. व्हेर इज इट? ओके, मराठी आहे. मराठीमध्ये काय केलं आपण? मराठीमध्ये सिंपल आहे. मराठीमध्ये काय, कुठे, केव्हा, समजलं ना? तर क क क क पासून सुरुवात आहे. पण इंग्लिशमध्ये जर का तुम्हाला प्रश्न विचारायचे असतील ना तर इंग्लिशमध्ये सुद्धा सिंपल आहे. इंग्लिशमध्ये आपण वापर करतो व्हॉट, ठीक आहे, व्हेन, व्हेअर, व्हाय, ओके, हू, विच. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, ठीक आहे. आता हे जे तुम्ही यूज केले हे तुम्ही प्रश्न विचारायसाठी यूज केले. व्हॉट इज इट? गेलं ते, ठीक आहे. प्रश्न विचारायसाठी यूज केले. या सगळ्यांची एक गोष्ट लक्षात ठेवा. आता उदाहरणार्थ तुम्ही व्हॉट म्हटलं, व्हेन म्हटलं, व्हेअर म्हटलं, वाय म्हटलं, याच्यामध्ये WH या सगळ्यांची सुरुवात मोस्टली, ठीक आहे ना, मोस्टली यांची सुरुवात कशापासून होते? यांची सुरुवात होते WH या वर्ड पासून. याच्यामुळे यांना आपण म्हणतो WH फॅमिली. समजलं? तर बहुतेक शब्दांची सुरुवात जी आहे ना ही WH पासून होत असते. त्याच्यामुळे याला WH फॅमिली असं सुद्धा म्हटल्या जातं. खूप सिंपल आहे, बरोबर. या ठिकाणी बघू शकता भाई हू आहे, ठीक आहे, व्हॉट आहे, बरोबर, व्हेअर आहे, हाऊ आहे, व्हाय आहे, व्हेन आहे. या सगळ्यांची सुरुवात WH पासून आहे, ठीक आहे. मोस्टली सी इंग्लिशमध्ये ना भाई कसं असतं ना की इंग्लिशमध्ये 5 मदर 1 फादर एक कन्सेप्ट असतो. 5 मदर म्हणजे काय? 5 इंग्लिशचे जे वर्ड्स आहेत ना ते WH पासून सुरू होतात. उदाहरणार्थ आपण घेऊया व्हॉट, ठीक आहे, व्हेन, व्हेअर, ओके, व्हाय आणि हू, ठीक आहे. हे झाले तुमचे 5 मदर. आणि या सगळ्यांचा एक नवरा आहे ज्याला आपण म्हणतो हाऊ. फक्त हाऊ हा सुद्धा प्रश्नच आहे. याला आपण फादर का म्हटलं? कारण तुम्हाला आन्सर द्यायचं असेल तर सगळ्यात लंबा आन्सर तर याच प्रश्नाचा असतो. तुम्हाला म्हटलं तू असं का केलंस, का केलं तर लंब सांगसाल ना तुम्ही थोडंसं की याच्यामुळे मी असं केलं. त्यामुळे याला फादर म्हणतात. किंवा या सगळ्यांची सुरुवात WH पासून होते. पण हा एक असा आहे ना ज्याची सुरुवात WH पासून होत नाही, त्याच्यामुळे याला आपण एक फादर म्हणून दिलं. हा सगळ्यात वेगळा किंवा सगळ्यात मोठा आपण म्हणत असतो. तर 5 मदर 1 फादर कॉन्सेप्ट लक्षात ठेवा इंग्लिशमध्ये. समजलं ना? WH वर्ड जर का चांगल्या प्रकारे समजायचं असेल. फाईन. तर WH फॅमिली म्हणजे इंग्रजीमध्ये प्रश्न विचारण्यासाठी वापरले जाणारे शब्द ज्यांची सुरुवात WH पासून होते त्यांना आपण WH फॅमिली असं म्हणत असतो. आता WH फॅमिली म्हणजे या WH फॅमिलीमध्ये वर्ड्स कोणकोणते आहेत? एक सेकंड. WH फॅमिलीमध्ये वर्ड्स कोणकोणते आहेत? ठीक आहे, बघा. सगळ्यात पहिले आहे व्हॉट. व्हॉट म्हणजे काय? व्हॉट म्हणजे आपण विचारतो काय, ठीक आहे. व्हेन, व्हेन म्हणजे काय? व्हेनचा वापर करतो आपण कधी. व्हेन म्हणजे काय? कधी. मला जर का टाइम माहीत करायचा असेल. व्हेअर म्हणजे काय? व्हेअरचा अर्थ होतो कुठे, तू कुठे चालला. मी काय म्हणणार भाई व्हेअर आर यू गोईंग. हू, हू म्हणजे काय? हू म्हणजे कोण. हुम म्हणजे काय? हुम म्हणजे कोणाला. भाई कोणाला लागलं? टू हुम. किंवा कोणाशी बोलत होतात? विथ हुम आर यू टॉकिंग. समजलं? कोणाशी, कोणाशी. कोणाचा, एखाद्याची गोष्ट बिलॉंगिंग असेल, शिकू आपण, त्यावेळेस हुजचा वापर करतात. व्हाय म्हणजे काय? व्हाय म्हणजे का, रिझन जर का माहीत करायचं असेल. विच म्हणजे काय? जर का ऑप्शन असेल, कोण, हा पेन की हा पेन, विच पेन, कोणता पेन, तर यावेळेस आपण कोणता किंवा कोणती विचचा वापर करतो. आणि जर का कसं तुम्हाला सांगायचं असेल, भाई तू कसं केलंस, कसं, मग तुम्हाला या ठिकाणी हाऊचा वापर करावा लागतो. हे तुमचे काही ही WH फॅमिली जनरली आहे. तसं तर खूप आहेत. हुज आहे, हाऊ मच आहे, फॉर हाऊ टाइम आहे, हे खूप बाकीचे सुद्धा आहेत. समजलं ना? पण ते एक वेगळं कन्सेप्ट झालं. पण मेन तुमची WH फॅमिली जी आहे ती ही आहे. एवढे सदस्य फॅमिलीमध्ये आहेत. मग काका, आंटी, मम्मी, हाऊ फार, हाऊ मेनी, हाऊ मच हे वेगळे झाले. समजलं ना? पण मेन तुमची फॅमिली जी आहे ही WH ची ही आहे.
ओके, एम आय क्लियर? समजलं चांगल्या प्रकारे? चलो भाई आगे चलते हैं. सिंपल आहे, काही टेन्शन घ्यायची गरज नाही इथे. ठीक आहे, ओके. आता आपण एक एक करून समजूया. त्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेवा, काही कन्स्ट्रक्शन काय. सर आम्हाला ना प्रश्न तयार करायचा आहे. प्रश्न कसे तयार करायचे मला सांगा. एक छोटा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे आणि तुम्ही शेकडो प्रश्न तयार करू शकता. आणि यासाठी एक गोष्ट इम्पॉर्टंट आहे, विच इज टेन्सेस. ठीक आहे ना. याच्यामध्ये एक गोष्ट, आय एम सॉरी फॉर दॅट, हे तुम्हाला इथं हे बंब येत असेल ना, त्याच्यामुळे मी इथं लिहितोय. ठीक आहे ना. चलो, ही काही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा. एक काम करतो ना मी, या ठिकाणी जे आहे ना व्हाईट बॅकग्राऊंड घेतो. ठीक आहे, ओके, समजलं. बघा आता एक गोष्ट लक्षात ठेवा. जर का समजा तुम्हाला सेंटेन्स समजायचे असतील, प्रश्न तयार करायचे असतील, कसं आहे ना, एक स्ट्रक्चर फॉलो करायचं. कोणतं? सगळ्यात पहिले लिहा WH वर्ड. ठीक आहे, प्लस. ठीक आहे, त्यानंतर हेल्पिंग वर्ब. सॉरी, ओके, हेल्पिंग वर्ब. ठीक आहे, त्यानंतर सब्जेक्ट. ठीक आहे, आणि त्यानंतर व्हर्ब. जर काय ऍक्शन असेल तर समोर क्वेश्चन मार्क. हा एक स्ट्रक्चर तुम्ही फॉलो करा. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हटलं मी काय करत आहेस, मी काय विचारलं, काय टेन्सेस समजणं लक्षात इम्पॉर्टंट आहे. आता काय करत आहेस याचा अर्थ मी काय कधी विचारणार सांगा बरं. मी काय करत आहेस कधी विचारणार? मी काय करत आहेस तेव्हा विचारणार जेव्हा मला सध्या ऍक्च्युअल मध्ये काय सुरू आहे हे माहित करायचं असेल. तर सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवा, टेन्स कोणता आहे भाई. टेन्स घ्या तुमचा. टेन्स आपण घेऊया तुमचा आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. कोणता टेन्स आहे? प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस म्हटलं तर याच्यामध्ये तुम्हाला लक्षात कन्स्ट्रक्शन लक्षात आलं पाहिजे. एम प्लस एम इज आर प्लस वर्बचा ING. हे लक्षात घ्या, हे तुमचं कन्स्ट्रक्शन आहे. बरोबर. आता तुम्हाला याच्या अकॉर्डिंग सेंटेन्स तुम्हाला चांगल्या प्रकारे लिहून देतो मी. ठीक आहे ना. ओके, ठीक आहे. आता बघा काय कन्स्ट्रक्शन आहे भाई. सगळ्यात पहिले तुम्हाला घ्यायचं आहे WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस सब्जेक्ट प्लस वर्बचा फॉर्म. ठीक आहे, जो कोणता वर्बचा फॉर्म असेल ते तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं आहे. समजलं. आता मी तुम्हाला म्हटलं भाई काय करत आहेस. चलो एक सिंपल आपण सेंटेन्स तयार करूया. काय करत आहेस. मग आता काय करत आहेस म्हटलं तर झालं प्रेझेंट कंटिन्युअस. भाई काय कर, मला आता जाणून घ्यायचं आहे. मग बघा काय करत आहेस, WH का. आता काय साठी काय वापरतो आपण? काय साठी वापरतो? व्हॉट. ठीक आहे. आता कोण काय? व्हॉट आर यू. तू काय करत आहेस. ठीक आहे, तू काय करत आहेस. तर तूच्या नंतर आपण प्रेझेंट टेन्स मध्ये एम इज आर पैकी आर घेत असतो. मग हेल्पिंग वर्ब घ्या. व्हॉट आर. ठीक आहे, कोण? सब्जेक्ट तू. व्हॉट आर यू. आणि मग वर्बचा ING घ्यायचा असतो प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये. व्हॉट आर यू डुईंग. क्वेश्चन मार्क. तू काय करत आहेस. झाला प्रश्न तयार. हे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवा आणि या कन्स्ट्रक्शनच्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस बनवायला ट्राय करा. काही टेन्शन घ्यायचं नाही, इतका मोठा सीन नाहीये. समजलं ना. अजून आपण सेंटेन्स तयार करू. तू काय म्हणू शकतो, तू कुठे जात आहेस. ठीक आहे, काय म्हणत, तू कुठे जातो किंवा तू कुठे जातोस घेऊ. टेन्स चेंज करू आपण. कुठे जातोस. ठीक आहे, कुठे जातोस असं म्हटलं तर डोक्यामध्ये आलं पाहिजे भाई सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. कोणता टेन्स आहे? सिंपल प्रेझेंट टेन्स आहे. काहीच करायचं नसतं. व्हर्बचा पहिला फॉर्म असतो आणि डू आणि डज घेत असतो आपण. निगेटिव्ह प्रश्न तयार करतात हेल्पिंग वर्ब. ठीक आहे ना बाई, लक्षात घ्या. चलो WH वर्ड. कुठे, कुठेसाठी आपण वर्ड यूज केला व्हेअर. एक सेकंड, पेनचा कलर चेंज करतो. ठीक आहे, काय व्हेअर. ठीक आहे, व्हेअर डू यू गो. कुठे जातोस. कुठे जात आहेस म्हटलं तर व्हेअर आर होणार इथे. मग आर यू गोईंग. कुठे गेला होतास, पास्ट टेन्स असेल समजा तर डिड येणार. व्हेअर डिड यू गो. पास्ट असेल तर व्हेअर वर यू गोईंग. हे समजणं लक्षात, हे समजणं थोडं इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये. कन्स्ट्रक्शन तुमच्या डोक्यामध्ये असेल ना आणि टेन्सेस जर का प्रॉपर असेल ना तुमच्या डोक्यामध्ये तर तुम्हाला काही टेन्शन नाही. खूप इझिली तुम्ही या पॅटर्नच्या अकॉर्डिंग सेंटेन्सेस तयार करू शकता. समजलं ना. बघा आपण पुढे बघूया, काही टेन्शन घेऊ नका. ओके,
ठीक आहे. मग या ठिकाणी बघा काय व्हॉटचा अर्थ काय, व्हॉटचा अर्थ होतो काय. ठीक आहे, व्हॉटचा अर्थ काय, व्हॉटचा अर्थ होतो काय. कसं झालं ना, व्हॉट म्हणजे काय, व्हॉट म्हणजे काय, समजलं. ठीक आहे. आता याच्यावर आपण कधी कधी यूज करतो व्हॉटचा वापर आपण, की जेव्हा तुम्हाला एखादी वस्तू झाली, एखादी गोष्ट झाली किंवा एखादी माहिती जर का तुम्हाला विचारायचं असेल, बाई हे काय आहे, मला याच्याबद्दल विचारायचं आहे, या वस्तूबद्दल विचारायचं आहे, बाई तू काय केलंस, तर मग तू जी गोष्ट केली, तुझी ऍक्शन वस्तू केली किंवा तू एखादी माहिती तुझ्याकडून मला मिळवायची आहे, बरोबर, तू काय केलंस, सांग मला काय केलंस, माहिती सांग. तर मला जर का कायचा वापर करायचा तर मी व्हॉटचा वापर करणार. बघा फॉर एक्झाम्पल हे काय आहे, व्हॉट, बाई व्हॉट घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला आणि दिस म्हणजे हे, मी तुम्हाला आता शिकवलं हा ही हे म्हणजे दिस, की हे काय आहे, व्हॉट इज दिस. मग आन्सर द्या सरळ सरळ, दिस इज अ टेबल. हे काय आहे, बाई हे हा टेबल आहे. ओके ना, हा पेन आहे, दिस इज अ पेन. समजलं. तू काय करत आहेस, व्हॉट आर यू डुईंग. ठीक आहे ना, ठीक आहे. किंवा तू काय बोललास, बोललास हे झालं प्रेझेंट परफेक्ट. व्हॉट हॅव यू स्पोकन. अशा प्रकारे तुम्हाला WH वर्ड प्लस हेल्पिंग वर्ब प्लस अजून काय, हेल्पिंग वर्ब त्यानंतर सब्जेक्ट आणि मग व्हर्बचा फॉर्म, बस हे लक्षात ठेवायचं आणि सेंटेन्स तयार करायचं. ठीक आहे ना. तर व्हॉटचा अर्थ काय, व्हॉटचा अर्थ होतो काय. जर का मला एखाद्या गोष्टीबद्दल, एखाद्या माहितीबद्दल विचारायचं असेल तर मी कायचा वापर करणार. समजलं ना. ठीक आहे. नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणतं आहे आपल्याकडे. जर का मला वेळेबद्दल विचारायचं असेल, तू केव्हा आलास, तू केव्हा जाणार आहेस, तू केव्हा बोलणार आहेस, तू केव्हा खाणार आहेस, तू केव्हा माझ्याकडे येणार आहेस, तर मला जर का वेळ, आता मी तुम्हाला म्हटलं बाई तुम्ही केव्हा ऐकणार आहात, तर केव्हा म्हणजे तुम्ही टाइम सांगणार ना. मी तुम्हाला तुम्ही केव्हा ऐकणार आहात, तुम्ही हे थोडी सांगणार की भाई आम्ही घरी जाणार आहे. अरे ते विचारलंच नाही, तुम्हाला केव्हा म्हटलं तर टाइम सांग. तर जेव्हा टाइम विचारतात तुम्हाला, टाइम वरून प्रश्न करायचा असतो, तेव्हा तुम्हाला या WH चा वापर करायचा असतो. उदाहरणार्थ भाई वेळ किंवा दिवस बद्दल विचारायचं, वेळेबद्दल किंवा दिवसाबद्दल विचारायचं असेल किंवा कोणत्या दिवशी येणार आहे, आता व्हेन, सरळ सरळ व्हेन आर यू कमिंग, मला दिवसाबद्दल विचारायचं झालं ऑब्व्हियसली. समजलं. तर वेळ किंवा दिवसाबद्दल विचारायचं असेल तर मी या ठिकाणी काय वापर करणार, कधीचा वापर करणार. सिंपल. उदाहरणार्थ बघा, कन्स्ट्रक्शन सेम आहे, फ्युचर टेन्स मधला सेंटेन्स आहे, तू कधी येणार, कधी येणार. आता मला वेळ माहित करून घ्यायचं, मग काय केलं, सगळ्यात पहिलं व्हेनचा वापर केला मी या ठिकाणी, व्हेन. मग मग हेल्पिंग वर्ब विल, येणार म्हटलं फ्युचर टेन्स झालं, व्हेन विल यू, सब्जेक्ट कम म्हणजे वर्बचा पहिला फॉर्म. बाय व्हेन विल यू कम, तू केव्हा येशील. मग आन्सर द्या, आय विल कम, आणि कधी येणार त्याचा आन्सर द्या, आय विल कम इन द मॉर्निंग, आय विल कम इन द इव्हिनिंग. ठीक आहे ना. तुम्ही व्हिडिओ केव्हा बघणार आहात, व्हेन विल यू वॉच द व्हिडिओ. मग तुम्ही व्हिडिओ कधी बघसाल, मग सांगा भाई, तुम्ही म्हणसाल मी उद्या व्हिडिओ बघेल, सो आय विल वॉच द व्हिडिओ टुमॉरो. समजला. अशा प्रकारे जर का तुम्हाला वेळ विचारायचा असेल तर यावेळेस तुम्हाला व्हेनचा वापर करायचा असतो. भाई पुढं बघा, पुढं आहे तुमचं व्हेअर. ठीक आहे. आता मला लोकेशन विचारायचं असेल, तू कोणत्या ठिकाणी चालला, एखादी जागा किंवा ठिकाणाबद्दल मला विचारायचं असेल तर मी या व्हेअरचा वापर करणार. उदाहरणार्थ मला माहिती तुम्ही कुठे चालले, तुम्ही कुठे चालले, तर बघा मग मी मग कसं म्हणणार, व्हेअर आर यू गोईंग. मला माहिती तुम्ही कुठे राहता, व्हेअर डू यू लिव्ह, कुठे राहता, व्हेअर डू यू लिव्ह, कुठे राहता. भाई मी घरी राहतो, सो आय लिव्ह ॲट होम. व्हेअरचा आन्सर तुम्हाला द्यायचा आहे. आता अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का माझ्याकडे सेंटेन्स असेल, ठीक आहे ना, उदाहरणार्थ भाई माझा प्रश्न आहे, माझ्या प्रश्नामध्ये वेळ सुद्धा आहे आणि टाइम सुद्धा आहे. उदाहरणार्थ मी सकाळी घरी आहे. ठीक आहे. सो आय एम. मग आता बघा, मग सगळ्यात पहिले काय घ्यायचं, आन्सर देताना सगळ्यात पहिले टाइम घ्यायचा की लोकेशन घ्यायचं. जेव्हा जेव्हा तुमच्या प्रश्नामध्ये किंवा उत्तरामध्ये दोन्ही असतं ना, तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला या ठिकाणी घ्यायचं लोकेशन आणि मग घ्यायचंय टाइम. ठीक आहे ना. मला म्हणायचंय की मी सकाळी घरी आहे, सो आय एम, लोकेशन घ्या कधी, ॲट होम. ठीक आहे. टाइम घ्या कधी, ॲट नाईट, की मी रात्री घरी आहे. तुम्ही ॲट नाईट पहिले घेसाल, होम नंतर घेसाल तर ते अप्रोप्रिएट नाहीये. सो आय एम ॲट नाईट ॲट होम असं नसतं. कधी तुम्हाला जर का प्रॉपर स्ट्रक्चर माहीत करायचं असेल तर सगळ्यात पहिले तुम्हाला काय घ्यावं लागेल, पहिले लोकेशन घ्यावं लागेल आणि मग टाइम घ्यावं लागेल, जर तुमच्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये जर का दोन्ही असेल. आता या ठिकाणी काय असेल भाई, तू गावाला केव्हा जाणार आहेस, सॉरी तू 7 वाजता कुठे जाणार आहेस, तू 7 वाजता कुठे जाणार आहे, तर मी 7 वाजता गावाला जाणार आहे. मग गावाला मी पहिले घेईल, सो आय एम गोईंग
टू द टाउन आणि मग शेवटी टाइम घ्या. कधी? इन द मॉर्निंग, की मी सकाळी गावाला जाणार आहे. समजलं? तू काम केव्हा करणार आहेस, याच्यामध्ये टाइम पण आलं, ऍक्शन पण येईल. सो आय विल बी डुईंग माय वर्क कधी? ॲट नाईट. तर तुम्ही जे टायमिंग आहे ती सगळ्यात शेवटी घेतली. एम आय क्लिअर? समजलं? काही जास्त हार्ड टॉपिक नाही आहे, फक्त मला हा कॉन्सेप्ट तुम्हाला समजायचा होता. ओके ना? चलो ठीक आहे भाई, घ्या. सिंपल समजलं? तर मला लोकेशन बद्दल विचारायचं असेल तर मी सरळ सरळ व्हेअरचा वापर या ठिकाणी करेल. सिंपल आहे भाई, काय को टेन्शन लेने का. चलो आगे चलो. जर का मला एखाद्या बद्दल विचारायचं असेल, कोण भाई, घरी कोण आलं होतं, ते कोण आहे, तो कोण असणार आहे, तुला तुला कोण बनायचं आहे, कोण किंवा तू कोण बनणार आहेस. सिंपल. मग मला जेव्हा एखाद्या व्यक्तीबद्दल विचारायचं असेल ना, तर मी या ठिकाणी हूचा वापर करेल. उदाहरणार्थ, तुझा मित्र कोण आहे, तुझा मित्र कोण आहे, मग कसं म्हणणार? हू इज युअर फ्रेंड. भाई सगळ्यात पहिले WH क्वेश्चन घेतला, हेल्पिंग वर्ब घेतला, सब्जेक्ट घेतला आणि मग ऑब्जेक्ट घेतला. हू इज युअर फ्रेंड, की माझा फ्रेंड विशाल आहे, तर माय फ्रेंड इज विशाल. झालं सिंपल. भाई तू कोणाला बोलवणार, कोणालासाठी हूज झालं. ठीक आहे. तुझे बाबा कोण आहेत, तर हू इज युअर फादर. भाई माय फादर इज अ लॉयर, माझे वडील लॉयर आहेत. हू इज युअर अंकल, माझे अंकल पायलट आहेत, माय अंकल इज अ पायलट. तर अशा प्रकारे तुम्हाला जर का व्यक्तीबद्दल विचारायचं असेल तर या ठिकाणी हून सरळ सरळ विचारा. चलो भाई आगे चलते हैं. सिंपल. ठीक आहे. जर का मला कोणाला विचारायचं असेल, काही कोणाला तुला फोन द्यायचा आहे किंवा तू कोणाला बोलत आहेस, मग कोणाला जर का विचारायचं असेल किंवा ज्याच्यावर कोणावर क्रिया होत आहे ते विचारायचं असेल तर मी हुजचा वापर करणार. उदाहरणार्थ, तू कोणाला कॉल केलास. ठीक आहे. मग सगळ्यात पहिले हुम, सिंपल पास्ट आहे त्याच्यामुळे आपण डीडचा वापर केला. हुम डीड, सब्जेक्ट आणि मग व्हर्बचा पहिला फॉर्म. हू डीड यू कॉल, तू कोणाला फोन केला. ठीक आहे. भाई मी माझ्या मित्राला फोन केला, मग व्हर्बचा सेकंड फॉर्म घ्या. आय कॉल्ड टू माय फ्रेंड. कॉल्ड काय याच्यामध्ये डीड नाही ना, डीड असेल तरच तुम्हाला व्हर्बचा पहिला फॉर्म घ्यायचा. डीड नसेल तर ईडी लावायचं. सिंपल पास्टचा हा रूल आहे जर शिकले असाल तर. ठीक आहे. ओके. तर हुम डीड यू कॉल, आय कॉल टू माय फ्रेंड, मी माझ्या मित्राला बोललो. सिंपल आहे. ओके. तू कोणाला जेवण देत आहेस, टू हुम यू आर गिव्हिंग द मील. आय एम गिव्हिंग द मील टू मी माझ्या मित्राला जेवण देत आहे, भूक आहे साला तो. मग कसं म्हणा, माय फ्रेंड, आय एम गिव्हिंग द मील टू माय फ्रेंड. तर कोणाला किंवा एखाद्यावर क्रिया होत आहे, कोणावर क्रिया होत आहे ती, ते जर का मेन्शन करायचं असेल, ते जर का जाणून घ्यायचं असेल तर मी या ठिकाणी हुमचा वापर करणार. सिंपल ॲज इट इज. समजलं? अशा प्रकारे नीट समजून घ्या. त्याच्यानंतर हुमच्या नंतर अजून आहे भाई काय, हुज, कोणाचा. कोणाचा, हे कोणाचं पुस्तक आहे. ओके. मग कसं म्हणणार, हुज बुक इज धिस, की हे कोणाचं पुस्तक आहे. हा कोणाचा शर्ट आहे, हे कोणाचा शर्ट आहे. हुज शर्ट इज धिस. कोणाचा फोन आहे, हुज कॉल इज धिस. हा पेन कोणाचा आहे, हुज पेन इज धिस. मग सांगा, हा पेन माझा, धिस इज माय पेन. भाई सरळ सरळ. ठीक आहे ना. सब्जेक्ट तुम्हाला पहिलं घेणे याच्यामध्ये आहे. तर जर का समजा तुम्हाला कोणाच्या मालकीबद्दल विचारायचं असेल किंवा कोणाची वस्तू आहे ते जर का विचारायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी हुजचा वापर सिम्पली करणार. सिंपल आहे, इतकं काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. जर का तुम्हाला रिझन विचारायचं असेल, उदाहरणार्थ, भाई तू असं का केलंस यार, तू असं का केलंस, मग का म्हणायचं तर मी या ठिकाणी काय करणार, व्हायचा प्रयोग करणार. तू असं का केलंस, काचं कारण. आपण कारण जर का विचारायचं असेल, भाई तू क्लासमध्ये का आलास, आता मला कारण माहीत करायचं आहे ना. तू म्हणसाल का मी क्लासमध्ये सकाळी 7 वाजता आलो, अरे नाही भाई मला कारण सांग, बरोबर की नाही. मग मला कारण माहीत करायचं. मग कारण कसं माहीत करणार, तर या व्हायनं. व्हाय म्हणजे का. ठीक आहे. मग आन्सर तुम्हाला बिकॉज घ्यावं लागतं याच्यामध्ये. ठीक आहे. ओके. उदाहरणार्थ, तू दुखी का आहेस, तर व्हाय आर यू सॅड. व्हाय तू दुखी का आहेस, बरोबर. तू का क्लासमध्ये आला, व्हाय डिड यू कम इन द क्लास. ते कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचे सगळ्यात पहिले तुम्हाला लिहून दिलं, त्याशिवाय तुमच्या डोक्यामध्ये बसणार नाही. समजते ना तुम्हाला, ही गोष्ट नीट लक्षात ठेवा. ठीक आहे ना. व्हाय आर यू सॅड, तू हॅपी का आहेस, व्हाय आर यू हॅपी. मग सांगा भाई, आय एम हॅपी बिकॉज मी आज पोटभर, आय हॅव इटन. ओके. आय हॅव इटन, मी चांगल्या प्रकारे जेवलेलो आहे. तू क्लासमध्ये का आलास, व्हाय डिड यू कम इन द क्लास. भाई मी क्लासमध्ये इंग्रजी शिकायसाठी आलो आहे. सो आय हॅव कम इन द क्लास कशासाठी, टू टीच इंग्लिश और फॉर लर्न इंग्लिश. समजलं तुम्हाला.
टीच म्हणजे शिकवणे, लर्न म्हणजे शिकणे. ही गोष्ट लक्षात ठेवा. खूप विद्यार्थी कन्फ्यूज आहेत त्याच्यामध्ये. समजलं? अशा प्रकारे तुम्हाला रिझन विचारायचं असेल तर तुम्ही काचा वापर करता. आणि त्यानंतर जर का तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, म्हणजे तुला हा पेन पाहिजे का तुला हा पेन पाहिजे, तर ऑप्शन्स असतील तर ते ऑप्शन्स जर का माहीत करून घ्यायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला विचचा वापर करावा लागतो. उदाहरणार्थ 2 पर्याय, तुला कोणता कलर आवडतो, विच कलर, कोणता म्हटलं तर विचचा वापर करायचा. लाल आवडतो का पिवळा आवडतो, मग कसं म्हणणार, विच इज युअर फेवरेट कलर, कोणता तुझा फेवरेट कलर आहे. ठीक आहे. कोणता पेन तू घेतला, विच पेन डिड यू बाय. संपल. समजलं? फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, जर का तुमच्याकडे ऑप्शन आहेत ना, कोणता रंग, कोणता पेन, कोणती साडी, तर विच नंतर तुम्हाला ती गोष्ट घ्यावं लागेल. उदाहरण, कोणता कलर, विच कलर, कोणता पेन, विच पेन, कोणती साडी, विच साडी, कोणता बोर्ड, विच बोर्ड, कोणती क्लास, विच क्लास, कोणता सब्जेक्ट, विच सब्जेक्ट. समजलं? तर तुम्हाला सब्जेक्ट WH सोबत ऍड करावे लागेल. मग तुम्हाला डू म्हणजे हेल्पिंग वर्ब, सब्जेक्ट आणि मग तुम्हाला वर्बचा पहिला फॉर्म. सिंपल. तर जर का तुम्हाला पर्यायामधून निवड करायची, तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, भाई हा टॅबलेट की हा टॅबलेट, कोणता टॅबलेट घ्यायचा आहे, मला हा टॅबलेट घ्यायचा आहे, आय वॉन्ट धिस टॅबलेट. विच टॅबलेट यू नीड, आय नीड धिस टॅबलेट. तर अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, जर का पर्यायामधून निवड करायची असेल तर तुम्ही नक्कीच या विचचा वापर करू शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारे आता बघा, या ठिकाणी आपण प्रॅक्टिस करूया थोडीफार. ठीक आहे. तू कुठे जात आहेस, कुठे म्हटलं तर काय येणार मला सांगा, कुठे म्हटलं तर काय, कुठे म्हटलं तर या ठिकाणी येणार व्हेअर. ठीक आहे. व्हेअर आर यू गोईंग. ठीक आहे ना. तुझं नाव काय आहे, काय साठी काय वापरतो आपण मला सांगा, काय साठी वापरतो आपण, व्हॉट. ठीक आहे. व्हॉट इज युअर नेम. तू लेट का झालास, का रिझन पाहिजे मला, मी वाय वापरणार या ठिकाणी, वाय आर यू लेट. ठीक आहे. तुझे शिक्षक कोण आहेत, कोण म्हटलं तर हु वापरणार, हु इज यू युअर टीचर. ठीक आहे. तू कधी येशील, कधी म्हटलं तर टाइम विचारणार, टाइम साठी आपण व्हेन वापर करतो. समजलं? ठीक आहे. अजून बघा, अजून आहे या ठिकाणी. ठीक आहे. तू कधी येशील, व्हेन विल यू कम, तर या ठिकाणी काय करणार, व्हेन. ठीक आहे ना. हे बुक कोणाचे आहे, कोणाचं, मालकीचं हुज शिकलो होतो आपण, हुज. ठीक आहे ना. तू काल कोणाला फोन केला, हे पहिले वाक्य थोडे खराब आहेत, हे नका लक्षात ठेवते या ठिकाणी. ठीक आहे ना. तू काल कोणाला फोन, कोणाला म्हटलं तर या ठिकाणी हु, टू हुम येणार, हुम. ठीक आहे ना. तुला कोणता रंग आवडतो, कोणता म्हटलं तर ऑप्शन आहे भाई, या ठिकाणी कोणता येणार, कोणता येणार सांगा. एक्सेलेंट, बरोबर. या ठिकाणी येणार विच. ठीक आहे ना. आर यू फिलिंग, तू आज कोणाला फोन केला, नाही फिलिंग चुकलं हे सेंटेन्स. हा, तू आज कसा आहेस हे विचारायचं, कसा आपण हाऊचा वापर करतो या ठिकाणी. ठीक आहे. आणि कुठे जर का असेल तर ते व्हेअरचा वापर करतो. या गोष्टी नीट लक्षात घ्या, कोणत्या ठिकाणी कोणता सब्जेक्ट आपल्याला घ्यायला पाहिजे. आय होप तुम्हाला WH क्वेश्चन चांगल्या प्रकारे समजले असतील. नसल समजले, अजून थोड्या चांगल्या प्रकारे शिकायचं तर माझ्या क्लासमध्ये या. 2 महिन्याची चांगली क्लास करा, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पर्सनली गायडन्स देईल, चांगल्या प्रकारे गायडन्स देईल. तुम्ही शिकू शकता. खूप चांगले विद्यार्थी माझ्या क्लासमध्ये तर IPS झालेले पण काही आहेत माझे स्टुडंट. ठीक आहे ना. डॉक्टर्स, इंजिनियर सगळे मोठेच आहेत माझ्याकडे, गृहिणी आहेत. आता एक माझ्या क्लासमध्ये मॅडम आहेत, त्यांना आता बेबी झाला आहे, ते क्लासमध्ये बसतात मस्त बाळाला घेऊन. ठीक आहे ना. म्यूट असतातच, काही जरी बाळ रडलं तरी काही टेन्शन नाही, पण ते ऐकतात हेडफोन घालून. ठीक आहे ना. ओके. आय होप तुम्हाला समजलं असेल. पुढचा अर्धा तास आपण नंतर घेऊया. तोपर्यंत आय होप तुम्हाला समजलं असेल चांगल्या प्रकारे. सो प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. पुन्हा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत गुड बाय. आणि जर ऑनलाईन ऑफलाईन जॉईन करायचं असेल खाली दिलेल्या नंबरवर आम्हाला कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.